तर नमस्कार. आता आपण बघतो पारंपरिक पद्धतीने माडावर चढा नारळ कसे काढायचे ते. आता हे जे पायात का त्याने दोरीची खाडू केलेला, खाडू म्हणतात एका दोरीचे गोल पिळू मारून खाडू तयार केलेलो हा. याच्यामुळे काय होतं, माडावर चढताना त्याच्यामुळे ग्रीप येतं, म्हणजे पाय तुमचे खाली घसरत नाहीत आणि तुम्ही खाली पडू शकत नाही. त्याच्यासाठी ही ग्रीपसाठी ही खाडू बनवलेला दोरीचा, त्या कात्याच्या दोरीचं शक्यतो बनवतात, म्हणजे जेणेकरून त्याची पकड चांगली होतं माडात. आता हे असं हळूहळू माडा कसं पकडून पकडून वर जातात. आता ही जी कला ही आता लोप पावलेली आहे, म्हणजे एक सर्रास आता असे कोण चढणत नाही, कारण ह्याच्यात धोको खूप असता. चुकून हात सुटलो किंवा पाय सरकलो किंवा पायातली दोरी तुटली तर खाली पडण्याचे चान्सेस 100% असतात. आणि असे पूर्वी बरेच लोक माडावरनं पडून मेलेले असत. त्याच्यामुळे खूप काळजी घ्यायची लागतात. तर आता कसाला आता यांत्रिक पद्धती इले आहेत, वेगवेगळे मशिनरी इले आहेत आणि त्याच्यामुळे माडावर चढतात आणि त्याच्यामुळे बरेचसे धोके कमी झालेले आहेत. पण ही जी कला याच्यामध्ये बरेच वेळा माडावर चढण्यासाठी कोण मिळायचे नाहीत. कारण का तर सगळ्यांकाच शक्य नव्हतं, कारण खूप उंच उंच माड असतात आणि म्हणतात ते काय एका काळीज लागता. तर वरती चढल्यानंतरची जी परिस्थिती असता ती जो माडावर चढलो त्यांकाच कळता. आणि वर चढल्यानंतर नुसता वर गेला म्हणजे नाही, तर माड साफ करूचे असतात. आता हे बघा, हे माड साफ करते म्हणजे काय, सुकलेली जी ह्या असतात झावळं असतात किंवा जे आतमध्ये पिसुर्डे असतात किंवा आणि जी घाण असतात कातो वगैरे तो काढून टाकतो, जेणेकरून कीड वगैरे लागत नाही किंवा वेगळे रोग आतमध्ये तयार होणारे जे घटक असतात ते नष्ट करूचे असतात. आणि त्या झाल्यानंतर त्याच्यात आपण नारळ कळा पाहिजे नक्की नारळ कुठले तयार झालेले आहेत. आता बघा बरोबर ते तयार झालेले नारळ आणि विदाऊट कोयतो, म्हणजे बिना कोयत्याचं किंवा हातानं नुसते खेचत आपण जर करू गेलो तर आपणाला ते म्हणजे आपण खेचून खाली पडतो लव इतकी ताकद लागतात. पण ते हे जे माडावर चढणारे लोक असतात अगदी इझी, म्हणजे तुमका कळत पण नाही किती इझी ते नारळ काढतात. आणि ह्यांनी जर पेंड तोडून खाली टाकले नाही तर पेंडीचं नारळ आपण घेणार नाही ओढून. पण हे बघा, म्हणजे ही एक कला आणि ही कोणाकोण मिळणारी कला नाही. हे प्रत्येकाक देवाने वेगवेगळी कला दिली आहे, त्याच्यापैकी ही कला माडावर चढण्याची. तर खरोखरच ही जी पारंपरिक पद्धत आहे ती वाखाणण्याजोगी आहे आणि साहसी आहे. म्हणजे विचार केलं तर एक कसरत आहे माडावर चढणं. म्हणजे आता जे मशीनवर तर त्याचा सोप्या आहेत, काय मोठंसं घाबरण्यासारख्या किंवा मोठा काय हे नाही. पण ह्याच्यामध्ये खूप सांभाळून काम करू लागतात. आणि जे सर्रास चढणारे आहेत ते बरोबर आपली काळजी घेत असतात. आणि बघा आता त्यांनी नारळ बरोबर शोधून कुठली पेंट तयार झाली बघा, इझी, म्हणजे अगदी बोटाच्या पुढच्या फक्त यांनी ते खाली नारळ ढकलतो हे बघा. पण तुम्ही जर काढू गेलात तर मग तुमका शक्य नाही. तर खरोखर अशा लोकांका आपण मानू गोया की अशी कला अजूनही काही लोकांनी चालू ठेवलेली आहे. हे वेरलीतले आमचे चव्हाण असत आणि ते नारळ काढतानाचा व्हिडिओ मी केलेलो असेल. आणि खरोखरच ते दिवसभरात बऱ्याचशा माडांवर चढतात, खूप उंच उंच माडावर चढतात. जेवढा माडावर चढणं सोपं आहे तसंच माडावरनं उतरताना पण खूप काळजी घ्यायची असतात. कारण का तर तो एक अंदाज असतो, त्या अंदाजाप्रमाणेच आपण खाली खाली यायचं असतं. तर आज आपण बघितलं पारंपरिक पद्धतीने माडाचे नारळ कसे काढतात ते. चला, धन्यवाद. कोई है वो भाई